तुमचं मूल मोबाईलमध्ये हरवतंय का? 3 मोबाईल ॲडिक्शनची लक्षणं आणि त्याचे उपाय. जर तुमचं मूल सतत मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं, बोलल्यावरती रागावतं, अभ्यास कमी आणि स्क्रीन टाइम वाढलेला आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. अनेक पालकांना असं वाटतं, की आजकालची मुलं तर अशीच आहेत किंवा मोबाईल काढून घेतला, की सगळं ठीक होईल. पण प्रत्यक्षामध्ये मेंदूमध्ये काय घडतं हे आपल्याला माहित नसतं आणि म्हणून घरामध्ये ताण-तणाव वाढतो. कारण असतं मोबाईल. आपली नाती वेगळी राहतात आणि मोबाईलच्या ह्याच्यामध्ये आपले फ्रिक्शन्स, पालक आणि मुलांमधला तणाव आणि दुरावा आजकाल खूप दिसतोय. गेल्या अनेक वर्षापासून मी किशोरवयीन मुलं आणि त्यांच्या पालकांसोबत काम करते आणि आजकाल हा प्रॉब्लेम खूप वाढलेला वाटतो. आज आपण सोप्या भाषेमध्ये बघूयात. मी डॉक्टर वृषाली गर्दे आणि एक मानसोपचार तज्ञ आहे. बघूयात की मोबाईल ॲडिक्शन कसं तयार होतं आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय? आणि एक प्रॅक्टिकल टूल आपण बघूया शेवटी जे तुम्ही आजपासूनच इम्प्लिमेंट करू शकता. तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही स्वतः या गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्ही पॅरेंट असाल तर तुमच्या मुलांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या मुलांमध्ये ही गोष्ट नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे काय ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊया. मोबाईल ॲडिक्शन म्हणजे फक्त जास्त वापरणे. जेव्हा मुलाला मोबाईल शिवाय अस्वस्थ वाटू लागतं, त्यांच्या रुटीनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फरक दिसायला लागतो. एकटे राहायला लागतात. त्यांचं सोशल लाईफ कमी होतं. त्यावेळी हे खूप मोठे रेड फ्लॅग्स असतात. काय होतं मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं. ठीक आहे? जेव्हा मुलं रील्स, गेमिंग, नोटिफिकेशन्स हे सगळं होत असतं ते. आता रिपीटेड डोपामिन स्पाइक्समुळे मेंदूला हाय स्टिम्युलेशनची सवय लागते. मग नॉर्मल गोष्टी जसं कुटुंबाशी बोलणं किंवा एक शांत बसून मस्त गप्पा मारणं, वाचन करणं, अभ्यास करणं हे सगळे रोजचे टास्क बोरिंग वाटायला लागतात. आता टीन मोबाईल अडिक्शनची 7 सुरुवातीची लक्षणं आपण बघूया. नंबर 1 मोबाईल काढून घेतल्यावर चिडचिड करणे आणि खूप राग जास्त येणे. नंबर 2 रात्री उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर करणे. नंबर 3 झोप कमी होणे. 4 अभ्यासात इंटरेस्ट कमी होणे. 5 कुटुंबापासून दूर राहणं. कोणामध्ये न मिसळणं. सोशल आयसोलेशन आपण त्याला म्हणूया. 6 सतत नोटिफिकेशन चेक करणं, सतत मोबाईल हातात असणं, नोटिफिकेशन चेक करणं. 7 खोटं बोलून स्क्रीन टाइम लपवणं. तर यापैकी 3-4 लक्षणं दिसत असतील तर हे वॉर्निंग सायन्स आहे. मोठी चूक पालक काय करतात बघूया. तेव्हा असं लक्षात येतं की हे जास्त चाललंय, राग अनावर व्हायला लागलाय, स्क्रीन टाइम खूप जास्त वाटतो. सोशल आयसोलेशन वाटते. त्यावेळी अचानक मोबाईल बंद करणे ही स्टेप पॅरेंट्स घेतात. खूप जास्त ओरडणे, रागवणे, भांडण करणे, तुलना करणे, तू बिघडलास असं लेबल लावणे. हे केल्याने तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यापेक्षा इमोशनली अजून ॲडिक्शन बिहेवियर हा रेबेलियन नसतो. तो ब्रेनचा पॅटर्न असतो. त्याच्यावर खुन्नस काढायला, तो राग दाखवायला ते सतत बघत नाहीयेत. त्यांच्या ब्रेनमध्ये तो एक पॅटर्न सुरू झालेला आहे. म्हणून सतत ती गोष्ट करायला लागते नाहीतर मग चिडचिड. आता आपण बघूया याच्यासाठी प्रॅक्टिकल टूल एक डिजिटल डिटॉक्स रिसेट 21 डे रूल. डिजिटल डिटॉक्स रिसेट 21 डे रूल नीट लक्ष देऊन ऐका आणि हा घरी वापरा. पहिली स्टेप आहे की सडनली बॅन करू नका. ग्रॅज्युअल रिडक्शन करा. उदाहरणार्थ 5 तास जर असेल टोटल स्क्रीन टाइम 4 तास करा आणि मग 3 तास. ग्रॅज्युअल रिडक्शन.
स्टेप 2, रिप्लेसमेंट ऍक्टिव्हिटी. स्क्रीन कमी करताना अल्टरनेटिव्ह द्या. तर आपण एक गोष्ट काढून घेतली, मग आपल्याला दुसरी आपल्या मुलांना द्यायला लागेल, बरोबर? स्पोर्ट्स, आर्ट, वॉकिंग, फॅमिली टाइम हे आधीच सुनिश्चित पाहिजे ज्यावेळी आपण स्क्रीन टाइम कमी करत असतो. हे तुम्ही एकत्र बसून डिस्कशन करू शकता किंवा डे वाईजही ठरू शकता की या दिवशी आपण स्पोर्ट्सला प्राधान्य देऊया, या दिवशी आपण मिळून आर्ट करूया, या दिवशी वॉक करूया, या दिवशी फॅमिली टाइम स्पेंड करूया. त्याच्यात रिडिंग टाइमही तुम्ही सगळे फॅमिली मिळून एक रिडिंग टाइम ठेवू शकता किंवा नो मोबाईल झोन और नो मोबाईल टाइम ठेवू शकता. तर रिप्लेसमेंट ऍक्टिव्हिटी, एक ऍक्टिव्हिटी काढतोय तर दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला त्याच्यामध्ये रिप्लेस करायला लागेल. आता ह्यानंतर म्हणजे आपण स्टेप 1 पाहिलं की ग्रॅज्युअल रिडक्शन अँड देन वी आर गोइंग टू फाइंड द रिप्लेसमेंट अँड थर्ड इज द फॅमिली डिजिटल अवर. दररोज 1 तास संपूर्ण कुटुंब नो फोन वेळ ही पाळायची आपण सगळ्यांनीच. मग तो एक टाइम ठरवायचा आणि सगळ्यांनी त्यावेळी नो बडी इज गोइंग टू यूज एनी काइंड ऑफ फोन, स्क्रीन, टीव्ही, नथिंग. मग तुम्ही तो कुटुंबाचा टाइम कसा हे करायचा हे तुम्ही बसवून ठरवायचे, कारण त्यालाही रिप्लेसमेंट लागणार. स्टेप 4, बेडरूम रूल. रात्री मोबाईल बेडरूम मध्ये नको, हे खूप महत्वाचं आहे. सिम्पल रूल फॉर पेरेंट्स, कनेक्शन बिफोर करेक्शन. मुलाशी आधी संवाद वाढवा, नंतर नियम लावा. लक्षात ठेवा, मोबाईल ऍडिक्शन म्हणजे वाईट मूल नाही, तो ओव्हर स्टिम्युलेटेड मेंदू आहे. जर तुम्हाला किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल अजून समजून घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पालकांना शेअर करा ज्यांना वाटतं की मोबाईल हाच एकमेव प्रश्न आहे. धन्यवाद.